पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन केलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले देशभरात झपाट्याने उभे राहणारे पायाभूत सुविधांचे प्रकल्प। सध्या आपल्यासमोर एक असा भारत आहे जो केवळ विकसित देशाचं उद्दिष्ट समोर ठेवून चालत नाहीये, तर आपलं लक्ष्य गाठण्यासाठी वेगाने झेप घेतोय। देशात आज रस्त्याचं जाळं विस्तारतंय, रेल्वे वेग घेते, मेट्रो शहरांना नवं रूप देते आणि आता जागतिक दर्जाचे एअरपोर्ट्स भारताच्या क्षमतेची नवी ओळख बनतायत। पण हे सगळं फक्त प्रवास सुलभ करण्यापुरतं नाहीये, तर अर्थव्यवस्थेला नवा वेग देण्यासाठी, नव्या संधी निर्माण करण्यासाठी आहे। गेल्या काही वर्षात इन्फ्रास्ट्रक्चरला दिलेला प्राधान्यक्रम आणि त्या कामांना मिळालेली अभूतपूर्व गती यामुळे भारताचा विकास आता केवळ कागदावर नाही तर जमिनीवर प्रत्यक्षात दिसू लागलाय आणि नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ हा त्याच बदलाचा एक दमदार पुरावा ठरतोय। उत्तर भारताच्या नकाशावर उभं राहतंय एक नवं कनेक्टिव्हिटी हब, जिथे रस्ते, रेल्वे, मेट्रो आणि हवाई मार्ग हे सगळं एकत्र येतंय, जिथे अंतर कमी होतंय आणि संधी जवळ येते। हे विमानतळ फक्त प्रवाशांना जोडणार नाहीये, तर उद्योग, गुंतवणूक आणि भविष्याला एक नवी दिशा देणार आहे। म्हणूनच नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजे केवळ एक प्रकल्प नाही, तर तो आहे भारताच्या भविष्याकडे झेप घेणाऱ्या महत्वाकांक्षेचा एक टप्पा। याच कनेक्टिव्हिटी हबचा सखोल आढावा घेऊया, इन्फ्रावर बोलू काही या विशेष कार्यक्रमातून। नमस्कार, न्यूज जंकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। तर सगळ्यात आधी समजून घेऊया नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ नेमका किती मोठा आणि महत्वाचा प्रकल्प आहे। भारताच्या वेगाने बदलणाऱ्या पायाभूत विकासाच्या प्रवासात नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्ट हा एक मैलाचा दगड ठरतोय। 28 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या भव्य प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन झालं आणि त्यासोबतच भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली। सुमारे 11,200 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून सार्वजनिक खाजगी भागीदारी मॉडेल अंतर्गत उभारण्यात आलेला हा विमानतळ केवळ एक पायाभूत सुविधा प्रकल्प नाहीये, तर देशाच्या वाढत्या क्षमतेचा आणि दूरदृष्टीचा सशक्त नमुना आहे। दिल्ली एनसीआर प्रदेशासाठी हा विमानतळ दुसरा आंतरराष्ट्रीय प्रवेशद्वार म्हणून विकसित करण्यात आलाय। सध्या बहुतांश हवाई वाहतूक हाताळणाऱ्या इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवर वाढत्या प्रवासी संख्येमुळे ताण निर्माण होतो। अशा परिस्थितीत नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ हा एक प्रभावी पर्याय म्हणून समोर आलाय। जसे एखाद्या शहरात वाढत्या गर्दीमुळे नवीन रेल्वे स्थानक उभारलं जातं, त्याचप्रमाणे हा विमानतळ दिल्लीच्या हवाई वाहतुकीचा भार कमी करणार आहे, प्रवास अधिक सुलभ आणि कार्यक्षम बनवणार आहे। दोन्ही विमानतळ एकत्रितपणे काम करताना दिल्ली एनसीआर मध्ये अधिक संतुलित आणि सक्षम विमान वाहतूक प्रणाली निर्माण होणार आहे। या प्रकल्पाच्या क्षमतेचा विचार केला तर त्याची व्याप्ती लक्षात येते। पहिल्याच टप्प्यात दरवर्षी 1,20,00,000 प्रवासी हाताळण्याची क्षमता विकसित करण्यात आली। भविष्यातील गरजा लक्षात घेऊन ही क्षमता टप्प्याटप्प्याने तब्बल 7 कोटी प्रवाशांपर्यंत वाढवण्याचं नियोजन आहे। ही केवळ आकडेवारी नाहीये, तर वाढत्या मागणीचा अचूक अंदाज घेऊन तयार करण्यात आलेली दीर्घकालीन रणनीती आहे। याशिवाय पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यावर दर 2 मिनिटाला एक विमान उड्डाण करेल किंवा लँड करेल, ही बाब या विमानतळाच्या कार्यक्षमतेची साक्ष देते। आधुनिक तंत्रज्ञानाच्या दृष्टीने हा विमानतळ अत्यंत प्रगत आहे। 3,900 मीटर लांबीची धावपट्टी मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानांना सहज हाताळण्यास सक्षम आहे। इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम आणि अत्याधुनिक एअरफील्ड लाइटिंगमुळे कोणत्याही हवामानात दिवस रात्र अगदी 24 तास ऑपरेशन्स शक्य होणार आहे। यामुळे उड्डाणं वेळेवर होण्यास मदत होईल आणि प्रवाशांचा अनुभव अधिक विश्वासार्ह बनेल। प्रवासी सेवेंबरोबरच हा विमानतळ मालवाहतूक आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातही मोठी क्रांती घडवू शकतो। मल्टी मॉडल कार्गो हब आणि एकात्मिक लॉजिस्टिक्स प्रणालीच्या माध्यमातून सुरुवातीला दरवर्षी 2.5 लाख मेट्रिक टन माल हाताळण्याची क्षमता निर्माण करण्यात आली, जी पुढील टप्प्यांमध्ये 18 लाख मेट्रिक टनांपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट आहे। यामुळे उत्तर भारतातील उद्योग, ई कॉमर्स आणि निर्यात क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे। याशिवाय 40 एकर क्षेत्रावर उभारण्यात आलेली MRO म्हणजेच मेंटेनन्स, रिपेअर अँड ओव्हरहॉल सुविधा ही या प्रकल्पाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे। यामुळे विमान कंपन्यांना परदेशात न जाता भारतातच विमानांची देखभाल आणि दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे। परिणामी खर्चात बचत होईल, वेळ वाचेल आणि देशाच्या विमान देखभाल क्षेत्रात स्वावलंबन वाढेल। या विमानतळाची आणखी एक महत्त्वाची बाजू म्हणजे त्याची पर्यावरणपूरक रचना। नेट झिरो एमिशन साध्य करण्याच्या उद्देशाने ऊर्जा कार्यक्षम प्रणाली आणि हरित तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय।
यामुळे विकास आणि पर्यावरण यांच्यात संतुलन राखण्याचा प्रयत्न स्पष्टपणे दिसून येतो. गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात यमुना द्रुतगती मार्गालगत उभारण्यात आलेला हा विमानतळ भविष्यात एक मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हब म्हणून विकसित होणार आहे. एकूणच पाहता नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा सुरू होणं हे भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे. वाढती क्षमता, आधुनिक तंत्रज्ञान, मजबूत लॉजिस्टिक्स, पर्यावरणपूरक दृष्टिकोन आणि उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी या सर्व घटकांचा संगम या प्रकल्पात दिसून येतो. हे केवळ एक विमानतळ नसून भारताच्या वेगवान विकासाचा, वाढत्या आत्मविश्वासाचा आणि जागतिक स्तरावर ठाम स्थान निर्माण करण्याच्या महत्त्वाकांक्षेचा भक्कम पाया आहे. तर आता जाणून घेऊया विमानतळाच्या निर्माणाचा प्रवास. 2017 मध्ये या प्रकल्पाची पायाभरणी झाली. तेव्हा जेवर हे एक साधं ठिकाण होतं, पण जुलैमध्ये साईट क्लिअरन्स आणि ऑक्टोबरमध्ये गृह मंत्रालयाकडून NOC मिळाल्यानंतर या परिसराने विकासाच्या दिशेने पहिलं मोठं पाऊल टाकलं. जसं एखाद्या बियाण्याला योग्य माती आणि पाणी मिळालं की त्यातून मोठं झाड उगवतं, तसंच या निर्णयांनी या प्रकल्पाच्या वाढीला दिशा दिली. 2018 मध्ये नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडची स्थापना झाली आणि या प्रकल्पाला एक मजबूत व्यवस्थापन चौकट मिळाली. हे पाऊल अत्यंत महत्त्वाचं होतं, कारण कोणताही मोठा प्रकल्प केवळ कल्पनेवर नाही तर सक्षम संस्थात्मक रचनेवर उभा राहतो. त्यानंतर 2020 मध्ये झ्युरिश एअरपोर्ट इंटरनॅशनल AG यांची कन्सेशनायर म्हणून निवड झाली. जागतिक दर्जाचा अनुभव असलेल्या या कंपनीच्या सहभागामुळे प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय दर्जाची दिशा मिळाली. 2021 हे वर्ष या प्रवासातील टर्निंग पॉइंट ठरलं. ऑगस्टमध्ये फायनान्शियल क्लोजर आणि मास्टर प्लॅन मंजूर झाला आणि ऑक्टोबरमध्ये अपॉइंटेड डेट जाहीर झाली. याचा अर्थ प्रकल्प आता केवळ कागदावर नव्हता, तो प्रत्यक्षात उतरू लागला होता. आणि 2022 मध्ये बांधकाम सुरू झालं आणि टाटा प्रोजेक्ट्स यांची कंत्राटदार म्हणून नियुक्ती झाली. यानंतरचा काळ म्हणजे वेग, अचूकता आणि शिस्तबद्ध अंमलबजावणीचा संगम ठरला आणि हा प्रकल्प आज उभा राहिलाय. ऑक्टोबर 2025 मध्ये कॅलिब्रेशन फ्लाईट यशस्वी झाली. कॅलिब्रेशन फ्लाईट म्हणजे यात जमिनीवरील दिशादर्शक उपकरणं, रडार आणि ATC प्रणाली यांची अचूकता तपासली जाते. हा क्षण म्हणजे जणू अंतिम परीक्षेत यश मिळाल्यासारखा होता. आणि मग मार्च 2026 मध्ये एरोड्रोम परवाना मिळताच या प्रकल्पाने पूर्णत्वाचा टप्पा गाठला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते फेज 1चं उद्घाटन झालं आणि अनेक वर्षांच्या प्रयत्नांना प्रत्यक्ष उड्डाण मिळालं. पण या प्रवासाचं महत्त्व केवळ इथपर्यंत मर्यादित राहत नाही. या विमानतळामुळे यमुना प्राधिकरण क्षेत्रात औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळाली. जसं एखाद्या मोठ्या रेल्वे जंक्शन भोवती शहर विकसित होतं, तसंच या विमानतळाभोवती उद्योग, व्यवसाय आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. लाखो रोजगार, वाढती गुंतवणूक, मजबूत लॉजिस्टिक्स नेटवर्क आणि पर्यटन क्षेत्राला मिळणारं बळ हे सर्व या एका प्रकल्पातून शक्य होत आहे. नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्ट हा विमानतळ केवळ प्रवासी वाहतुकीसाठी उभारलेला प्रकल्प नसून तो संपूर्ण प्रदेशाच्या अर्थकारणाला नवी दिशा देणारा, विकासाचा वेग वाढवणारा आणि भारताच्या जागतिक महत्त्वाकांक्षेला बळ देणारा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या विमानतळाच्या उभारणीमुळे उत्तर भारतात एक नवीन आर्थिक केंद्र उदयाला येते. आजपर्यंत औद्योगिक आणि व्यावसायिक विकास मुख्यतः दिल्ली, गुरुग्राम आणि नोएडा या भागांपुरता मर्यादित होता. मात्र जेवर आणि यमुना एक्सप्रेसवे परिसर आता वेगाने विकसित होणारा नवा ग्रोथ कॉरिडॉर म्हणून समोर येतोय. जसं मुंबईच्या वाढत्या विस्तारामुळे नवी मुंबईचा विकास झाला, त्याच धर्तीवर दिल्लीच्या आसपासही एक नवीन आर्थिक भाग आकार घेतोय असं म्हणता येईल. यामुळे उद्योग, IT पार्क, लॉजिस्टिक्स हब आणि विविध सेवा क्षेत्रांची मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाचा सर्वात ठळक आणि थेट परिणाम म्हणजे रोजगार निर्मिती. पण ही केवळ आकड्यांची गोष्ट नाही, तर ती संपूर्ण आर्थिक साखळीला चालना देणारी प्रक्रिया आहे. विमानतळ सुरू झाल्यानंतर लगेचच हजारो लोकांना थेट रोजगार मिळतो. एअरलाइन्स कर्मचारी, ग्राउंड स्टाफ, एअर ट्रॅफिक कंट्रोल, सुरक्षा यंत्रणा, तांत्रिक देखभाल, ग्राहक सेवा या सगळ्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज निर्माण होते. मात्र या चित्राचा खरा विस्तार त्याच्या अप्रत्यक्ष परिणामांमध्ये दिसतो. एखादं विमानतळ उभं राहतं तेव्हा तो केवळ प्रवाशांना नाही तर व्यवसाय, सेवा आणि संधींनाही आकर्षित करतो. विमानतळाभोवती हॉटेल्स उभे राहतात, रेस्टॉरंट्स आणि कॅफे सुरू होतात, टॅक्सी आणि ट्रान्सपोर्ट नेटवर्क वाढतं, लॉजिस्टिक्स आणि वेअरहाऊसिंग कंपन्या देखील आपली केंद्र जवळपास उभारतात. पर्यटकांसाठी गाईड्स, ट्रॅव्हल एजन्सीज, टूर ऑपरेटर्स यांना सुद्धा नवसंजीवनी मिळते. याहूनही महत्त्वाचं म्हणजे या सर्व क्षेत्रांमध्ये निर्माण होणाऱ्या नोकऱ्या केवळ उच्च शिक्षितांपुरत्या मर्यादित नसतात, तर विविध कौशल्य पातळ्यांवरही लोकांना संधी मिळते.
ड्रायव्हर, डिलिव्हरी कर्मचारी, हाऊसकीपिंग स्टाफ, शेफ, तांत्रिक कामगार अशा असंख्य भूमिका निर्माण होतात. म्हणजेच हा विकास सर्वसमावेशक ठरतो. जिथे मोठं विमानतळ उभं राहतं तिथे केवळ इमारतींचा नाही तर संपूर्ण अर्थव्यवस्थेचा विस्तार होतो. हळूहळू त्या परिसरात एक स्वतंत्र मिनी इकॉनॉमी तयार होते, जिथे प्रत्येक नवीन व्यवसाय आणखी काही रोजगार निर्माण करतो. लॉजिस्टिक्स आणि निर्यात क्षेत्राच्या दृष्टीने पाहिलं तर नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ ही केवळ एक सुविधा नसून तो संपूर्ण सप्लाय चेनमध्ये आमूलाग्र बदल घडवणारा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. आतापर्यंत उत्तर प्रदेश, हरियाणासारख्या राज्यातील उद्योगांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचण्यासाठी दिल्लीवरील विमानतळावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहावं लागत होतं. या प्रक्रियेत वेळ, वाहतूक खर्च आणि अनिश्चितता या तिन्ही गोष्टींचा मोठा परिणाम होत होता. आता मात्र विमानतळ जवळ आल्याने ही संपूर्ण साखळी अधिक लहान, वेगवान आणि कार्यक्षम होणार आहे. उद्योगांमधून तयार झालेला माल थेट काही तासात विमानतळावर पोहोचून निर्यात करता येणार आहे. यामुळे प्रोडक्शन टू शिपमेंट हा कालावधी मोठ्या प्रमाणात कमी होईल. विशेषतः कृषी क्षेत्रासाठी हा बदल गेम चेंजर ठरू शकतो. फळं, भाजीपाला, फुलं किंवा दुग्धजन्य पदार्थ ही नाशवंत उत्पादनं असतात आणि त्याचं वेळेत निर्यात होणं हे अत्यंत महत्वाचं असतं. पूर्वी लांब अंतरांमुळे या उत्पादनांची गुणवत्ता कमी होण्याचा धोका जास्त होता. पण आता कोल्ड चेन लॉजिस्टिक्स आणि जलद हवाई वाहतुकीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळू शकते. याशिवाय ई कॉमर्स आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रासाठी या विमानतळ मोठा बूस्ट ठरणार आहे. आजच्या डिजिटल युगात फास्ट डिलिव्हरी हीच स्पर्धेची किल्ली बनली. विमानतळाजवळ वेअर हाऊसिंग आणि लॉजिस्टिक्स हब उभे राहिल्यामुळे कंपन्यांना आपला माल जागतिक ग्राहकांपर्यंत पोहोचवणं अधिक सोपं होणार आहे. थोडक्यात काय तर हा विमानतळ केवळ माल वाहतुकीसाठी नाही तर लोकल प्रोडक्ट्सना ग्लोबल मार्केट मिळवून देणारा एक मजबूत पूल ठरणार आहे. या प्रकल्पाचा आणखी एक मोठा आणि दूरगामी परिणाम म्हणजे पायाभूत सुविधा आणि रिअल इस्टेट क्षेत्रात झपाट्याने होणारी वाढ. विमानतळाभोवती नवीन निवासी प्रकल्प, आधुनिक टाउनशिप, व्यावसायिक कॉम्प्लेक्स, IT पार्क आणि औद्योगिक क्षेत्र वेगाने आकार घेणार आहेत. जागतिक आणि देशांतर्गत अनुभव आता बंगळुरू आणि हैदराबाद विमानतळांच्या आसपास जसा नियोजनबद्ध आणि वेगवान विकास झाला, त्याच धर्तीवर जेवर आणि यमुना एक्सप्रेसवे परिसर हा एक नवा शहरी पट्टा म्हणून उदयास येताना दिसू शकतो. सुरुवातीला केवळ वाहतूक केंद्र म्हणून सुरू झालेल्या या भागांनी हळूहळू IT, बिझनेस आणि रिअल इस्टेटचे मोठे हब रूप धारण केले आणि तसाच ट्रेंड आज येथे अपेक्षित आहे. त्याचा थेट परिणाम म्हणजे जमीन आणि मालमत्तेच्या किमतींमध्ये झालेली वाढ. विमानतळाच्या जवळ असलेली जमीन भविष्यातील व्यावसायिक आणि निवासी मागणीमुळे अधिक मौल्यवान ठरते. जागतिक पातळीवर पाहता नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारताला एक प्रभावी एव्हिएशन हब बनवण्याच्या दिशेने नेणारं एक अत्यंत महत्वाचं आणि धोरणात्मक पाऊल आहे. आजच्या जागतिकीकरणाच्या युगात केवळ देशांतर्गत कनेक्टिव्हिटी पुरेशी नसते, तर आंतरराष्ट्रीय हवाई मार्गांमध्ये मजबूत आणि कार्यक्षम उपस्थिती असणं तितकंच गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणांची संख्या वाढल्यामुळे भारतात येणाऱ्या आणि इथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकतं. हे केवळ पर्यटनासाठीच नव्हे तर व्यापार, गुंतवणूक आणि व्यावसायिक हालचालींसाठी अत्यंत महत्वाचं आहे. अधिक कनेक्टिव्हिटी म्हणजे अधिक लोकांची देवाणघेवाण, अधिक व्यवसाय संधी आणि जागतिक अर्थव्यवस्थेशी अधिक मजबूत नातं. विशेष म्हणजे भारताची भौगोलिक स्थिती ही त्याची सर्वात मोठी ताकद आहे. युरोप, मध्य पूर्व आणि आशिया या प्रमुख प्रदेशांच्या मधोमध असलेला भारत ट्रान्झिट हब बनण्यासाठी नैसर्गिकदृष्ट्या योग्य ठिकाणी. मात्र आतापर्यंत ही क्षमता पूर्णपणे वापरली गेली नव्हती. दुबई आणि सिंगापूर सारख्या शहरांनी त्यांच्या रणनीती, उत्कृष्ट पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटीच्या जोरावर स्वतःला जागतिक ट्रान्झिट हब म्हणून सिद्ध केलंय, जिथे लाखो प्रवासी दरवर्षी केवळ ट्रान्झिटसाठी थांबतात आणि त्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक मूल्य निर्माण होतं. नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ या दृष्टीने भारतासाठी गेम चेंजर ठरू शकतो. जर योग्य नियोजन, स्पर्धात्मक एअरलाईन नेटवर्क आणि कार्यक्षम सेवा यांचा संगम साधला गेला तर भारतही जागतिक हवाई वाहतुकीच्या नकाशावर एक महत्वाचं केंद्र म्हणून उभा राहू शकतो. मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी ही या विमानतळाची सर्वात मोठी ताकद मानली जाते आणि याच घटकामुळे हा प्रकल्प इतरांपेक्षा वेगळा ठरतो. साधारणपणे वाहतुकीचे वेगवेगळे प्रकार जसे की रस्ते, रेल्वे, मेट्रो आणि हवाई सेवा हे स्वतंत्रपणे काम करतात, पण इथे हे सर्व एकमेकांशी अखंडपणे जोडले जात आहेत, ज्यामुळे एक सुसंगत आणि कार्यक्षम इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट नेटवर्क तयार होते. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे वेळेची बचत आणि कार्यक्षमतेत वाढ. एखादा प्रवासी किंवा व्यावसायिक व्यक्ती घरातून निघाल्यानंतर वेगवेगळ्या वाहतूक साधनांमध्ये वेळ वाया न घालवता थेट आणि सहजपणे विमानतळापर्यंत पोहोचू शकतो. त्याचप्रमाणे उद्योगांमध्ये तयार झालेला माल ट्रक, रेल्वे किंवा मेट्रो आधारित लॉजिस्टिक्सच्या माध्यमातून थेट विमानतळावर पोहोचवता येतो. या सीमलेस कनेक्टिव्हिटीमुळे व्यवसायांच्या कार्यपद्धतीत मोठा बदल होतो. याचा परिणाम केवळ एका उद्योगापुरता मर्यादित राहत नाही,
तर संपूर्ण अर्थव्यवस्थेवर त्याचे सकारात्मक पडसाद उमटतात. शेवटी इतकंच की नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ हा केवळ प्रवास सुलभ करणारा प्रकल्प नाहीये, तर उत्तर भारताला एक सक्षम आणि एकात्मिक कनेक्टिव्हिटी हब म्हणून घडवण्याचा टप्पा आहे. रस्ते, रेल्वे, मेट्रो आणि हवाई मार्ग यांचा संगम घडवून हा प्रकल्प केवळ अंतर कमी करत नाही, तर वेळ, खर्च आणि अडथळे कमी करतो. यामुळे उद्योगांना वेग, व्यापाराला दिशा आणि लोकांना संधी मिळते. लॉजिस्टिक्स अधिक कार्यक्षम होते, निर्यात वाढते, रोजगार निर्मितीला चालना मिळते आणि एक नवीन आर्थिक परिसंस्था आकार घेते. म्हणजेच कनेक्टिव्हिटी सुधारते, तिथेच विकासाचा वेग आपोआप वाढतो आणि याचं नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे एक उत्तम उदाहरण आहे. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.